नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी शैलेश निवृत्ती ताटे साहेब यांना एक शासनाने पुरस्कार जाहीर केला आहे। ते पुरस्कार कशा पद्धतीचा आहे आणि नेमकं पुरस्कार का जाहीर केला आहे, काय कारण आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण या ठिकाणी खुलासा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत शैलेश निवृत्ती ताटे साहेब। यांनी साधारणपणे 38 वर्षे आतापर्यंत नोकरी केलेली आहे आणि हे नोकरीमध्ये लवकर लागल्यामुळे अधिक 1 वर्ष ते अजून नोकरी करणार आहेत। आणि तत्पूर्वी महाराष्ट्र सरकारने शासनानं दखल घेतली कामाची। एक चांगल्या गुणवान अधिकाऱ्याचा सन्मान करणं हे शासनाचं कर्तव्य असतं, पण शासन कुणाचाही सन्मान करत नाही। जे ते सन्मानाच्या लायक आहे अशाच अधिकाऱ्याचा, कर्मचाऱ्याचा शासन हा सन्मान करत असते। तो सन्मान शैलेश निवृत्ती ताटे साहेबांचा होणार आहे। आपण त्यांना विचारूया नेमका कशा पद्धतीचा हा सन्मान आहे आणि कधी यांचा सन्मान चिन्ह त्यांना मिळणार आहे ते पाहूया त्यांच्या मुलाखतीमधून। साहेब, नेमकं हा पुरस्कार कशाचा आहे? नमस्कार, मी शैलेश ताटे, वरिष्ठ सहाय्यक सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद धाराशिव। राज्य शासनाने 2005 सालापासून क्षेत्रीय स्तरावरील, मंत्रालयीन स्तरावरील, विभाग स्तरावरील अशा सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या यथोचित गौरव पुरस्कार देण्याची योजना हाती घेतली होती। त्यामध्ये प्रत्येक वर्षी प्रस्ताव मागवले जातात। त्यामधून जिल्हा परिषद धाराशिवकडून विभाग स्तराकडे माझ्या प्रस्ताव सादर करण्यात आला आणि राज्य शासनाने त्याची दखल घेऊन मला पुरस्कार 9 मे रोजी जाहीर केलेला आहे। येणाऱ्या 9 मेला जाहीर केला। आता वितरण कधी होणार आहे? आता वितरण 27 मे 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे पुरस्काराचं वितरण होणार आहे। सपत्नीक सत्कार होणार आहे। यामध्ये त्याचं पत्र आलेलं आहे आणि आता पुरस्कार स्वीकारण्यासाठी आम्ही जाणार आहोत। पुरस्कार जाहीर करण्यासाठी काय काय त्याचे क्रायटेरिया काय लावलेला जातो? पुरस्कार किमान 10 वर्ष सेवा पूर्ण कर्मचाऱ्याची असली पाहिजे। कर्मचारी हा कार्यालयीन कामकाजामध्ये त्याचं उल्लेखनीय काम असलं पाहिजे। कर्मचारी म्हणजे नियमित असला पाहिजे। अशा आणि अनेक बाबी आहेत त्यामध्ये गुणांकनाच्या, त्याच्यामधून तो यशस्वी ठरला पाहिजे। त्या गुणांकनामध्ये पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना ची निवड होते। समजा एखाद्या कर्मचाऱ्याला, कामचुकार कर्मचारी, त्याला वारंवार नोटीस दिलेल्या आहेत किंवा भ्रष्टाचाराचा एखादा कलंक लागलेला आहे, त्याच्यावर एखादा गुन्हा नोंद झालेला आहे, अशा लोकांना या पुरस्काराच्या निकषामध्ये पास केले जाते का? निश्चितच नाही, कारण त्या निकषामध्ये तुम्हाला काही प्रस्तावासोबत प्रमाणपत्र असतात, काही अटी शर्ती आहेत, त्याची तुम्हाला पूर्तता करणं गरजेचंच असतं आणि त्याच्यानंतरच तो पुरस्कार दिला जातो। आता तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे मागितलं जाते का? आमच्या वर्षानुवर्ष केलेल्या कामाचा जो गोपनीय अहवाल असतो त्याच्यामध्ये ह्या सर्व नोंदी केलेल्या असतात, त्याच्या आधारे दिला जातो। आता जो प्रस्तावाला जो अहवाल मागितलेला जातो, तुमची आतापर्यंतची कामाची जे काय म्हणते त्याला मूल्यमापन, ते मूल्यमापन जे अहवाल आहे तो सीईओच्या सहीने जातो का तुमच्या मार्फत जातो? आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन, जो कर्मचारी ज्या कार्यालयात काम करतो त्या ठिकाणावरून तो प्रस्ताव हा विभाग स्तरावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने विभाग स्तरावर जातो।
छत्रपती संभाजीनगर विभागातून तो पूर्ण विभाग स्तरावरील कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव हे शासनाकडे सादर केले जातात. मग विभाग प्रमुख जे असतात ते अजून चौकशी करतात का त्या अहवालाची, आणि त्याची चौकशी करून मग पुन्हा मुंबईला पाठवतात, कसं आहे? हो, विभाग प्रमुख जे असतात ते सर्व पंचायत समिती क्षेत्रीय स्तरापासून सर्व कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव मागणी केले जातात. त्याची माहिती पूर्णची पूर्ण घेतली आणि जाते. आलेल्या प्रस्तावाची छाननी करून मग त्यामधून योग्य कर्मचारी, निकषात बसणाऱ्या कर्मचाऱ्यांची चे प्रस्ताव विभाग स्तराला पाठवले जातात. विभाग स्तरावर समितीमार्फत विभागामध्ये निवड केलेल्या विभागातून शिफारशी करावयाच्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव महाराष्ट्र शासनाला सादर केले जातात. समजा एखाद्याने तक्रार केली की बाबा हा माणूस या ठिकाणी भ्रष्ट म्हणून आढळला आणि तो पुरावा त्यांनी दाखल केला, तर पुरस्कार रद्द होतो का? नाही, याच्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. पण ते आपल्या नशिबाला नाही, आपल्या आयुष्यामध्ये चांगलं काम केलंय आणि जो कर्मचारी आपलं काम करत असतो त्याला बाकीच्या इतर गोष्टीमध्ये काही रस नसतो. जे चांगल्या कामाचं त्यांनी फळ काम चांगलंच केलेलं असतं, त्याला चांगलंच काम करायचं माहिती असतं. जे चांगलं काम करणाऱ्या माणसाला चांगलं फळ मिळतंय, हा निसर्गाचा नियम आहे. आपण फक्त काम करत राहायचं, 100% त्याचं फळ मिळत आहे. आपल्या जिल्हा परिषद मधून किती माणसं आहेत ही अशी? जिल्हा परिषदेमधून मी एकमेव वरिष्ठ सहाय्यक कर्मचारी असा आहे की ज्याची विभाग स्तरावरून शिफारस होऊन राज्य शासनाने माझ्या कामाची दखल घेऊन मला हा गुणवंत कर्मचारी गौरव पुरस्कार जाहीर केलेला आहे. बरं बरं सर, तुमच्या आतापर्यंतच्या या कारकिर्दीमध्ये काय काय अडचणी आल्या बरं? आज 38 वर्षे तुमची काम करत असताना अडचणी येत असतात, परंतु त्याच्यावर मात करून जो कर्मचारी काम करत असतो तो खरा गुणवंत कर्मचारी असतो. खरंय खरंय खरंय. बघा, अडचणी हा विषय तुमचा बाहेर असतो, कार्यालयात त्या गोष्टीचा परिणाम होण्याचं काही कारण नाही. म्हणजे आता परिस्थिती कशी झाली, नोकऱ्या करणं एवढं अवघड झाले 2005 पासून. की माहितीचा अधिकार म्हणून एक कायदा आलाय, तो माहिती मागणे फक्त चालू आहे. त्या माहिती घेतलेल्या माणसाने कुठं एखाद्या व्यक्तीला सजा दिली, अगर शेवटपर्यंत त्या माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती घेतलेला जो समाजसेवक म्हणून घेणारा माणूस आहे त्याने एखाद्या माणसाला कोर्टापर्यंत नेले, जेल लावली, असं काही झालेलं नाही. म्हणजे वास्तविक विचार केला तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा असा सांगतच नाही की जी कलेक्ट केलेली, गोळा केलेली सामान्य नागरिकांनी जी माहिती आहे त्याचा गैरवापर व्हावा. हो हो, हा उद्देशच नाही त्याचा. त्यांनी त्याच्या कामाला यूज करावी, वापरावी आणि त्यातून सकारात्मक काय हेतू एकच आहे की जिल्हा परिषदेमध्ये याचा त्यांनी विचार करावा. महाराष्ट्र सरकार किंवा जिल्हा प्रशासनामध्ये कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये. शासनाने पाठवलेला निधी ज्या कामासाठी पाठवलाय त्या कामासाठी वापर व्हावा, असंच माहिती अधिकाराखाली जी माहिती मागतात माणसं त्याचा हेतू असतो. पण त्या पद्धतीनं तो हेतू सफल होत नाही असं वास्तववादी चित्रण दिसतंय. आणि मग तुमच्यासारख्या कर्मचाऱ्याला त्रास होतो. म्हणजे खरं काम करणाऱ्या माणसाला उगीच माहिती देण्याचा त्रास होतो. खरं तर काम असतं पण उगीच माहिती देण्याचा त्रास होतो. असा त्रास कधी झाला का तुम्हाला? तसा त्रास मला तर मुळीच झालेला नाही. त्याचं कारण असं, जो अर्ज असो अथवा कुठलेही आलेला आपल्याकडे कागद असो, तो सादर करायचं काम हे कर्मचाऱ्याचं असतं. बरोबर. त्याच्याकडं प्रत्येक कर्मचाऱ्याने सकारात्मक दृष्टीने ते बघितलं पाहिजे. कर्मचाऱ्याने त्या अर्जाकडे तो अर्जदार काय करणार आहे ह्या दृष्टीने बघायचं नसतं. बरोबर. त्याला माहिती कशी द्यायची आहे, बरोबर, ही आणि तुम्हाला ती किती अधिनियमातल्या तरतुदीप्रमाणे किती कालावधीत देणं अपेक्षित आहे, त्या वेळेत ती दिली पाहिजे किंवा नाकारली पाहिजे नियमातील तरतुदीनुसार. हे दोनच उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. तुम्हाला या नोकरी करत असताना वरिष्ठाकडून, आता इथे जिल्हा परिषद धाराशिव मधला विषय नसेल पण बाकीच्या ठिकाणी वरिष्ठाकडून काय त्रास झाला का तुम्हाला? माझ्या 38 वर्षाच्या सेवेमध्ये वरिष्ठ अधिकारी, माझ्यापेक्षा वरिष्ठ कर्मचारी असतील, त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा त्रास अद्याप झालेला नाही. काय कारण आहे न होण्याचं?
कर्मचाऱ्याचा चांगुलपणा किंवा कर्मचाऱ्याची वागण्याची पद्धत, अधिकाऱ्यांची वागण्याची पद्धत, अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश हे शिरसावंद्य मानून आपण आपलं काम चालू ठेवणं, ह्याला त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडत राहणं, ह्या गोष्टी जर केल्या तर त्या कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याची कितीही सेवा झाली तरी तो कामात कधीही अपेक्षित ठरू शकत नाही. बरं, हे सरळ मार्गी तुम्ही काम केलंय आज 38 वर्षी. कोणता गुरु मानाल तुम्ही? कोणत्या गुरुच्या माध्यमातून ही तुम्हाला चांगली सवय लागली? कारण बरेचशा कर्मचाऱ्याच्या चांगल्या सवय नाहीत. या जिल्हा परिषदची माणसं सुद्धा जेलमध्ये गेलेली आहेत आणि ते वेळ आपल्यावर आली नाही. कुणाला प्राधान्य देणार तुम्ही, की कुणाची कृपा आहे तुमच्यावर? असं आहे की दिवंगत कैलासवासी श्री ताटे गुरुजी, मी त्यांचा मुलगा आहे. ताटे गुरुजी सुद्धा नाव आहे. त्या गुरुजनांचे संस्कार माझ्यावर आहेत. तुमचे वडीलच आहेत ना ते? हा, वडील आता दिवंगत आहेत ते. त्यामुळं ह्या गोष्टी दिवंगत तुमचे वडील, तर त्यांच्या त्या संस्कारातून निर्माण झालेला मी आणि माझी पिढी ही कुठल्याही क्षेत्रामधले काम केलं तरी अपयशी ठरणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणजे शुद्ध बीजापोटी फळ रसाळ मोठे संत तुकाराम महाराज म्हणतात, घरातच वडिलांचा शिक्षकाचा आदर्श असल्यामुळे तो आदर्श तुमच्यापर्यंत पेरला गेला आणि तो जसा ना तसा उगवला आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारचा हा पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. निश्चितच. आज समाजामध्ये काय सांगाल लोकांना की बाबा कशा पद्धतीनं नोकरीमध्ये प्रशासनामध्ये काम करावं की जेणेकरून हे फळ त्यांच्या वाट्याला येईल, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल कर्मचाऱ्याला, तुमच्या समवयस्क कर्मचाऱ्याला किंवा पुढील नवीन लागणाऱ्या कर्मचाऱ्याला? मी जास्तीचं काय सांगणार नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी माझी 38 वर्ष सेवा बघितलेली आहे. त्याच्यामुळं त्यांनी माझं कमीत कमी शक्य झालं नाही तरी 50 ते 60% अनुकरण केलं तरी हे कर्मचारी तुमचं अनुकरण, माझंच अनुकरण करा म्हणजे. कारण आपण कसं आहे की सर, मी एक साधी गोष्ट सांगतो. रविवारी जर मी जिल्हा परिषदमध्ये एंट्री केली असेल आणि सगळ्या पोर्च मधल्या जर लाईटी चालू असतील तर मी बंद केल्याशिवाय माझं कार्यालय उघडत नाही. अरे बाप रे बाप, हा माझा गुण आहे. जो घरी संस्कारित पद्धतीने वागतो, जो कर्मचारी कार्यालयात त्याच पद्धतीने वागतो, तो यशस्वी ठरतो. बरोबर बरोबर. काय वाटतं तुम्हाला, जिल्हा परिषदेमध्ये किती दिवस तुम्ही काम केलं इथं धाराशिवच्या जिल्हा परिषदेमध्ये? मी जवळजवळ वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये माझी सेवा जिल्हा परिषदेमध्ये 17-18 वर्ष झालेली आहे. सन्माननीय माननीय डॉक्टर मैनाक घोष हे माझ्या सेवेतील 21वे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत विद्यमान. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आता घोष साहेब आहेत का? घोष साहेब चांगलं नेतृत्व आहे. हा, आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली मला हा पुरस्कार मिळाला हे तुमचं भाग्य समजतात? हे माझं सर्वोच्च भाग्य समजतो. बरं, आता पुरस्काराचा सन्मान चिन्ह कसं आहे, पुरस्काराचं वैशिष्ट्य कसं आहे? पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह, सपत्नीक सत्कार आहे. माझ्याबरोबर माझ्या पत्नीचा सत्कार होत आहे याचा मला जास्त अभिमान आहे. कारण जी पत्नी आपल्या पतीला सकाळी 38 वर्ष जर ऑफिसला जाताना विना डब्याचं जर पाठवीत नसेल, तिचा पण सत्कार होणं मला माझ्या मते, आवश्यकच आहे असं वाटतं. पत्रकारांच्या मते हा सन्मान तुमचा नाहीच, खरा सन्मान त्याच अर्धांगिनीचा आहे. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. म्हणतात की कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे घरातल्या स्त्रीचा आधार असतो, त्याची साथ असते. ती साथ तुम्हाला मिळाली. नक्कीच. काय वाटते त्यांच्याविषयी तुम्हाला? एकतर पत्नी शिकलेली आहे परंतु नोकरीला नाही. तिच्या हातून घडलेली भावी पिढी म्हणजे माझे 2 मुलं. माझे 2 मुलं जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये आहेत. शिक्षक म्हणून आहेत का कर्मचारी? एक व्यवसाय प्रशिक्षक म्हणून काम करतात जिल्हा परिषद
कन्या प्रशाला तुळजापूर येतं आणि दुसरे समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर उपकेंद्र वाघोली येथे आता सध्या काम करतात. त्यांच्या पत्नीही सुशिक्षित आहेत आणि समंजस आहेत. किती भाऊ आहे तुम्हाला, बहिणी किती आहेत? मला 3 बहिणी आहेत आणि एकच भाऊ आहे. बरं. आई वडील आहेत? वडील नाहीत, आई पण नाही. काय सांगाल या सगळ्या तुमच्या गणागोताला की हे जे तुमचा आनंदाचा दिवस आहे 9 तारखेला शासनाने मला पुरस्कार जाहीर केल्यापासून माझ्या नातेवाईकासह मित्रपरिवार, कार्यालयीन कर्मचारी यांनी माझं भरभरून कौतुक करून मला इतक्या मोठ्या प्रमाणात सन्मानित केलं, सत्कार केले माझे, त्यांचा मी शतशः ऋणी आहे. महाराष्ट्र सरकारने दिला का हा पुरस्कार तुम्हाला? राज्य सरकार. हो. कोणाच्या हस्ते आता वितरण आहे? आता त्याचे मान्यवरांची नावं अद्याप आलेली नाहीत. बरं. महाराष्ट्र सरकार कोणीतरी असते. मान्यवरांची आता यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आहे असं सांगितलंय. तर 27 तारखेला सहकुटुंब जाण्याचं नियोजन आहे. इथं तुमची नोकरी किती दिवस झाली मला? किती वर्ष? जिल्हा परिषद धाराशिव. 17-18 वर्ष नोकरी केली मी बिल्डिंगमध्ये, वेगवेगळ्या डिपार्टमेंट. तुमच्या मित्रमंडळीला, पाहुण्या रावळ्याला आणि तुमच्या चाहत्या लोकांना काय सांगाल? असंच काम करत राहा. तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून दूर जाऊ नका. तुम्ही रेग्युलर राहा, वेळेवर या. अधिकाऱ्यांनी बोलवल्याबरोबर अधिकाऱ्याच्या समोर उभे राहा, त्यांच्यात समन्वय ठेवा आणि आपल्या सेवा करत असताना कुठलं तरी स्लोगन आपल्या समोर असलं पाहिजे. त्याच्यापैकी 2 स्लोगन घेऊन चालतो मी. एक स्लोगन आहे सत्यमेव जयते आणि दुसरं कार्यालयीन स्लोगन आहे, ते तर काय देशाचं ब्रीदवाक्य आहे. दुसरं स्लोगन असं आहे की पगारात भागवा. वा. जास्त फपट पसारा करू नका. तुम्ही तुमच्या आतरून पांघरून पसरून पाय पसरायचे नाही. तुमच्या आटोक्यात चालायचं, पाय पसरा. जे तुमचे पाय मातीत जाऊ नये. थोडक्यात अर्थ म्हणजे पगारात भागवा. इतर अवाढव्य अशा पद्धतीचे स्वप्न जास्तीचे बघू नका. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नजरेत बसण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलंय? कसं वागला तुम्ही? कर्मचारी हा नजरेत बसण्यासाठी स्वतः काय करत असतो? तेच की मग अधिकारी हे आपल्यापेक्षा वरिष्ठ असतात. त्यांना कर्मचारी ओळखण्याची पारख असते. होय. तो सन्मान त्यांनी माझा केला, त्याच्याबद्दल मी त्यांच्या नजरेत बसण्यासाठी तुम्ही काय केलंय? त्यांच्या कोणतेही अधिकारी असले तर आपला टापटिप्पणा, आपला टेबल, आपल्याकडे आलेलं टपाल, आपण केलेलं काम, आपल्याला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं काम आपण किती वेळेत, किती तत्परतेने, किती अचूक आणि किती लवकर करून मोकळा होतो याच्यावरती अवलंबून आहे. त्यांना काही सांगायची आवश्यकता वाटत नाही. तर हे आहेत शैलेश निवृत्ती ताटे साहेब. कर्तृत्व हे सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या कामातला प्रामाणिकपणा आणि वेळेत काम करणे. अधिकाऱ्यांना काम प्रिय असतं, टापटिपपणा प्रिय असतो, नम्रता सर्वात विशेष आहे आणि कुठल्याही कामामध्ये काम चुकारपणा करणे हा गुन्हा आहे. तर कसल्याही परिस्थितीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पुढे आपल्या कामामध्ये कसलीही काम चुकारपणा नसला पाहिजेत आणि आपलं काम प्रामाणिकपणानं करत राहायचं. मग तो माहितीचा अधिकार असो किंवा वरिष्ठ अधिकारी असो किंवा कुठला राजकीय पुढारी असो, याला दबावाला बळी पडायची गरज पडत नाही, कारण आपलं ते काम प्रॉम्प्ट असतं. एवढंच की आपण काम करत असताना वेळेत ड्युटी करणे, प्रामाणिकपणानं काम करणे, नम्रता ठेवणे आणि आपल्या कामात सातत्य ठेवणं, एवढंच कर्मचाऱ्याला अवगत होणं खूप गरजेचं आहे. आणि हे ज्यांना अवगत होत आहे तो कर्मचारी निश्चितच महाराष्ट्र सरकारच्या पुरस्काराला प्राप्त होतो. हे वास्तववादी चित्रण आपल्यापुढे शैलेश निवृत्ती ताटे साहेबांनी मांडलंय. आणि खरं आहे, आदर्श गुरु म्हणजे माझे वडील दिवंगत ताटे साहेब. ते शिक्षक होते आणि शिक्षकानं जसं पेरलं तसंच उगवलं, हेही आपल्याला इथून दिसलं. संत तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजा पोटी
फळ रसाळ गोमटे. जे पेरलं ते उगवत आहे. इथं चांगलं पेरलंय, चांगलं उगवलंय. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्या, भ्रष्टाचार कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्या. आपण कुठं थोडेही गुंतलाव तर हे फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. उलट झेलता दरवाजा पाहायला मिळेल. एवढंच दक्षता घेऊन आपल्या आयुष्यामध्ये राहिलेल्या म्हातारपणामध्ये आपल्याला नोकरीमध्ये जे यश येत आहे तेच आपलं 4 वर्ष आयुष्य वाढवत असतंय. एवढं लक्षात घ्या आणि प्रामाणिकपणानं जीवन जगण्यासाठी प्रामाणिकपणानं नोकरी करा. कुठेही गालबोट आपल्या आयुष्याला लागणार नाही याची दक्षता घ्या. एवढंच या मुलाखतीमधून सर्वसामान्य मित्रमंडळीला, जनतेला आणि समवयस्क आपल्या कर्मचारी बांधवांना हा संदेश आहे. ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी चांगला संदेश घ्यावा. ज्याला घ्यायचा नाही तो खडतर प्रवासला माघारी द्या, काही हरकत नाही. पण जगत असताना प्रामाणिकपणानं जगा एवढाच संदेश ताटे साहेबांनी दिलाय. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी, चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी कसे वागतात, कसं सुख भोगतात हे पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाज हिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय महाराष्ट्र. जय हिंद.